नमस्कार मंडळी. मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग जंगलातील रहस्यमय लडकीचा चमत्कार या कथेचा 5वा भाग आपण आज पाहूयात. आशा करतो आपल्याला ही कथा खरोखरच आवडायला लागलेली आहे. तुमचा प्रतिसाद पाहून मला देखील आनंद होतो. चला मग कथेला सुरुवात करूया. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की या ठिकाणी पारस जो होतो हा त्या ठिकाणी मजूर म्हणून त्या रमेश ठेकेदाराकडे काम करत असतो, मिस्त्रीचं काम. आणि त्याच्या कामाचं त्या ठिकाणी पाहून त्याला त्या कामाचा इन्चार्ज केलेलं असतं. परंतु इन्चार्ज कशामुळे झाला हा धन्यवाद या ठिकाणी पारस, त्याची जी प्रेमिका मैत्रीण असते जंगलातील, तिने दिलेला चांदीचा चमत्कारी सिक्का, ह्या सिक्क्याचा चमत्कार आहे हे जाणून त्या ठिकाणी पारस कामाला सुरुवात करतो. हळूहळू असं करता करता साधारण 1.5-2 महिन्याचा कालावधी निघून जातो. या मधल्या काळामध्ये बरेच वेळेस त्याची प्रेमिका त्याला भेटते. त्याच जंगलातील मंदिरामध्ये जाऊन भेटतात. आणि या अगोदर आपण कालच्या भागात पाहिलं की ती प्रेमिका त्याला आपल्या स्वतःच्या घरी देखील घेऊन गेलेली असते. आपल्या बहिणींची पारसला ओळख करून दिलेली असते. पण ज्या वेळेस पारस तिला त्या ठिकाणी विचारतो की तुझं घर एवढं उंच कसं काय आहे, त्यावेळेस मात्र ती हसून त्या ठिकाणी ती गोष्ट टाळत असते. तर असं या ठिकाणी साईटवरती पारसला 2 महिन्याचा काळ निघून गेल्यानंतर एक दिवस त्या ठिकाणी काय होतं, हा पारस सकाळी सकाळी उठून आपलं साईटचं काम पाहत असतो. काम पाहत असते वेळेस त्या ठिकाणी सर्व देखरेख बारकाईने लक्ष त्या ठिकाणी कामावर देत असतो. मजुरांची देखील तेवढीच काळजी घेतो. त्यांच्या जेवणाची, त्यांच्या तब्येतीची सर्व काळजी घेत असतो. आणि त्याचे जे त्या ठिकाणी काका जे असतात, मिस्त्री काका, त्यांच्याचसोबत हा रूममध्ये त्या ठिकाणी राहू लागतो. इन्चार्ज जरी झाला तरी वेगळी रूम त्या ठिकाणी करत नाही. खाणं पिणं सर्व काकासोबत हा पारस त्या ठिकाणी करत असतो. एक दिवस काय होतं की हा रमेश ठेकेदार त्या ठिकाणी आपल्या साईटवर आलेला असतो काम पाहण्याकरता. दुपारच्या वेळेत कामाची प्रगती पाहून त्याला देखील खूप आनंद होतो. बारकाईने प्रत्येक कामावर त्या ठिकाणी पारसचं लक्ष असतं. हे पाहून त्या ठिकाणी रमेश ठेकेदाराला खूप आनंद होतो. रमेश ठेकेदार आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो आणि हा पारस मात्र त्या कामामध्ये मजुरांकडे लक्ष देण्यामध्ये बिझी असतो. या ठिकाणी असं करता करता सायंकाळची वेळ होते. 6 वाजता लेबर त्या ठिकाणी सुट्टी करून हातपाय धुवून आपापल्या झोपडीमध्ये निघून गेलेले असतात. मग रमेश देखील दिवसभरच्या कामाचं रिपोर्टिंग करण्याकरता रमेश ठेकेदाराच्या ऑफिससमोर जातो. आणि रमेश ठेकेदाराला त्या ठिकाणी नॉक करून आतमध्ये जातो. तेव्हा ठेकेदार त्या ठिकाणी आपला हिशोब वहीमध्ये लिहून ठेवत असतो. त्यामध्ये त्या कामामध्ये तो बिझी असतो. रमेश ठेकेदार पारसला आतमध्ये बोलवतात रूममध्ये. ये बस म्हणून सांगतात आणि त्याला सांगतात आत्ताच तू जाऊ नको, मला तुझ्याशी आणखीन काही बोलायचं आहे, थोडा वेळ थांब, माझं लिखाण एवढं पूर्ण होऊ दे. असं ज्यावेळेस त्या ठिकाणी रमेश ठेकेदार बोलतो, हा पारस 10-15 मिनिट त्या ठिकाणी बसतो सोफ्यावर. ज्यावेळेस रमेश ठेकेदाराचं पूर्ण लिखाण काम पूर्ण होतं, मग त्या ठिकाणी रमेश ठेकेदार त्याचं कौतुक करतात पारस आणि म्हणतात, खरोखर पारस तुझं काम या ठिकाणी वाखाणण्यासारखं आहे. इमाने इतबारे या ठिकाणी तू आपल्या साईटचं काम सांभाळत आहेस हे पाहून मी देखील खूप खुश आहे तुझ्यावर. पण मी तुझ्यावर आणखीन काही मोठी जबाबदारी टाकण्याचा विचार करत आहे. असं बोलत असते वेळेसच आपल्या बॅगमधून एक दारूची बॉटल काढतो हा रमेश ठेकेदार. 2 ग्लास काढतो, स्नॅक्स काढतो, टेबलवर ठेवतो आणि पारसला विचारतो, तू घेतोस ना? पारस त्यावेळेस नाही म्हणून सांगतो, घेत नाही म्हणून सांगतो त्यांना, ठेकेदाराला. परंतु मग रमेश ठेकेदार त्याला सांगतात, अरे बेटा, तुला आता मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी बोलावं लागणार आहे. तू आता साधासुद्धा माणूस राहिला नाहीस आणि या गोष्टीची तुला सवय लावून घ्यावी लागेल. आणि मग असं बोलून त्या ठिकाणी 2 ग्लासामध्ये हा ठेकेदार दारू ओततो, पाणी टाकतो. 1 ग्लास त्या ठिकाणी पारसच्या हातामध्ये तो एक स्वतः उचलतो. पारसची त्या ठिकाणी बिलकुल इच्छा नसते. तेव्हा मग वारंवार हा रमेश ठेकेदार पारसला म्हणतो, अरे तू घेऊन तर बघ, मी तुला खूप मोठी खुशखबरी या ठिकाणी देणार आहे. परंतु तू अगोदर हा ग्लास संपव, तरच मग मी तुला पुढील बातमी या ठिकाणी आनंदाची बातमी सांगणार आहे. नाईलाज होतो पारसचा. नाक तोंड बंद करून त्या ठिकाणी
कसा बसा तो एक घोट घेतो. एक घोट घेतल्याबरोबर त्याला अतिशय कडवट चव लागते. त्या ठिकाणी जळजळ करत पोटामध्ये गेल्यासारखं वाटतं आणि ग्लास ठेवून देतो. तेव्हा रमेश ठेकेदार त्याला स्नॅक्स त्याच्यापुढे करतात, खायला सांगतात. नमकीन आणलेलं तो नमकीन खातो. असं करता करता रमेश ठेकेदाराचा पहिला पॅक संपला. दुसरा एक ग्लास भरला. दुसरा ग्लास भरल्यानंतर तोही संपवला रमेश ठेकेदाराने. परत तिसरा ग्लास त्यावेळेस भरतात आणि पारसला म्हणतात, तुला टाकू थोडी. त्यावेळेस पारस हात जोडतो. नाही नाही, मला एवढंच पुरं आहे म्हणतो. आणि रमेशला आपलं पारसला देखील त्या दारूमुळं थोडंसं तरतरी आलेली असते. शरीर आपलं हलकं हलकं वाटायला लागतं. हा त्या ठिकाणी बसतो. असं करता करता रमेश ठेकेदाराचे 3 पॅक संपले असतात. पूर्ण नशेमध्ये या ठिकाणी रमेश ठेकेदार येतो आणि पारसला बोलू लागतो, पारस, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की आता आपले हे जे प्रोजेक्ट आहेत, माझ्याकडे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. या प्रोजेक्टवर जे काम चालू आहे हे आणखीन जवळपास 2 वर्ष चालणार आणि यापेक्षा काही मोठे प्रोजेक्ट आहेत ते देखील या ठिकाणी चालूच आहेत. मी एकटा आहे, माझ्या हाताशी कोणी नाही आणि माझी एक अशी प्रामाणिक इच्छा आहे. तुझं या ठिकाणी कष्ट करण्याची तयारी पाहिली, तुझा स्वभाव पाहिला, हे सर्व मला आवडलं आणि मला असं वाटतं आहे की मी तुला माझ्या धंद्यामध्ये पार्टनर करून घ्यावं. पारस त्या ठिकाणी बसलेला असतो, विचार करतो की आता हा नशेमध्ये आहे. ठेकेदार आपला नशेमध्ये बोलू लागला आहे की मी पार्टनर करणार आहे, येऊ करणार, तेव्हा करणार. आणि सकाळी मात्र ज्यावेळेस याची नशा उतरेल त्यावेळेस मात्र आपलं स्वप्नच या ठिकाणी राहून जाईल. कुठल्या प्रकारचं या ठिकाणी असं काही होणार नाही. मी इन्चार्ज आहे तेवढंच खूप आहे या ठिकाणी. हेच पारसला त्या ठिकाणी बरं वाटू लागतं. पूर्ण ड्रिंक संपल्यानंतर रमेश ठेकेदार पारसला ऑफिस बंद करायला सांगतो. ऑफिसची चावी पारसकडेच राहत असते आणि पारसला म्हणतो, चल मला गाडीपर्यंत सोड थोडं. कारण ठेकेदाराची जी कार असते ती कच्च्या ओबडधोबड रस्त्यावर येत नसते. हायवेला त्या ठिकाणी कार थांबवतो आणि ड्रायव्हर पण ठेकेदारासोबत असतो. झुलत झुलतच रमेश ठेकेदार कारमध्ये जातात. पारस त्यांना वाट लावतो, बाय करतो आणि परत आपल्या झोपडीमध्ये येतो. झोपडीमध्ये आल्यानंतर काका त्या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची तयारी करत असतात आणि पारसला आलेलं पाहिल्यानंतर त्याला विचारतात, आज एवढा उशीर का झाला पारस तुला? त्यावेळेस पारस सांगतो, मला ठेकेदारानं बोलून घेतलं होतं आणि त्यांना हिशोब किताब सांगण्यामध्ये मी या ठिकाणी माझा वेळ निघून गेला. परंतु हे बोलत असते वेळेस त्या ठिकाणी काकांना पारसच्या तोंडाचा वास येतो. पारसला बोलतात काका, अरे पारस, हे काय केलंस तू ड्रिंक केलंस का? त्यावेळेस ही गोष्ट न लपवता तो खरोखर सांगतो, हो काका, माझा नाईलाज झाला होता. ठेकेदारानं मला खूप आग्रह केला. तेव्हा काका त्या ठिकाणी थोडा वेळ शांत बसतात आणि त्याला उपदेश करतात पारसला. पारस, हे ड्रिंक करणं चांगलं नाही बाळा, हे आरोग्यास घातक आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी उपदेशाच्या काका पारसला सांगतात. पारस निमूटपणे ऐकतो आणि मग जेवत असते वेळेस पारस ठेकेदारासोबत जे काही बोलणं झालेलं आहे त्या ठिकाणी काकांना सांगतात. काकांना ऐकून त्या ठिकाणी आनंद होतो आणि म्हणतात, असं जर झालं तर खरोखर चांगलं आहे बरं का पारस. आणि तू काही इथं लेबरगिरी करण्याकरता आला होतास, पण तुझ्यामध्ये ते कौशल्य होतं, तुझ्यामध्ये ती क्षमता होती, म्हणून तुझं या ठिकाणी पदोन्नती होत गेली. तू मजुराचा एक या ठिकाणी मुकदम झालास, इन्चार्ज झालास आणि आता इन्चार्जचा या ठिकाणी तू पार्टनर होणार आहेस या आपल्या ठेकेदाराचा. तर यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली असणार आहे? मला यामध्ये आनंदच आहे बाळा, असं या ठिकाणी बोलतात ते काका आणि म्हणतात, बघूयात आता सकाळी ज्यावेळेस आपले ठेकेदार येतील तेव्हा ते खरोखर या ठिकाणी होते का नाही ते. असं दोघंजण गप्पा मारत मारत त्या ठिकाणी झोप लागते. आणि इकडं काय होतं, हे दोघेजण झोपल्यानंतर पारसला देखील त्या ठिकाणी गाढ झोप लागलेली असते. पण ज्यावेळेस त्याला जाग येते, डोळे उघडून पाहतो तर काय, या ठिकाणी पारस त्या जंगलातील मंदिराच्या त्या सभामंडपामध्ये झोपलेला आहे आणि त्याच्या शेजारी त्या ठिकाणी त्याची ती प्रेमिका मैत्रीण त्या ठिकाणी बाजूला बसलेली आहे. ती देखील थोडीशी नाराज होते आणि पारसला बोलते, पारस, आज तू ड्रिंक केलास का? तेव्हा पारस तिला देखील सर्व घडलेली हकीकत सांगतो आणि ठेकेदारासोबत जे काही बोलणं झालेलं आहे हे देखील सांगतो. हे बोलणं ऐकून या ठिकाणी थोडा वेळ विचारात पडते ती त्याची मैत्रीण. विचार करते डोळे लावून आणि मग डोळे उघडून त्या ठिकाणी बोलते पारसला, शाबाश पारस, या ठिकाणी अशीच तुझी प्रगती होत राहणार आहे आणि तुझ्या ठेकेदारानं जे जे काही सांगितलं आहे
ते सर्व सत्य होणार आहे. तू या ठेक्यामध्ये त्याचा 40%चा पार्टनर होणार हे निश्चित आहे बरं का. मी आताच या ठिकाणी अंतर्ज्ञानानं सर्व जाणलेलं आहे. आणि असं बोलत बोलत त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी थांबतात. पहाटे 4 वाजता त्याची मैत्रीण पारसला रोडवर आणून सोडते आणि सांगते, पारस आता या महिन्यातला माझा वेळ संपलेला आहे. आता 1 महिना तरी मी तुला या ठिकाणी भेटू शकणार नाही आणि मी तुला एक विनंती करते पारस, तू मला भेटण्याकरता या जंगलामध्ये रात्री बेरात्री येऊ नको. इथं अनेक दुष्ट आत्मे वावरत असतात आणि या देवीच्या मंदिराच्या आसपास देखील तू येऊ नको. ज्यावेळेस मला इच्छा होईल त्यावेळेस मी तुझ्याकडे येईल आणि आपल्या दोघांची भेट होईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी पारसला बोलते, बाय करते आणि त्याची मैत्रीण जंगलात निघून जाते आणि पारस मात्र आपल्या रूममध्ये येऊन काकांच्या बाजूला झोपतो. असं करता करता सकाळ झाली. सकाळचे साधारणतः 8:30 वाजलेले असतात. 8:30 वाजता काका त्या ठिकाणी पारसला हलवून उठवतात. अरे उठ पारस उठ. परंतु रात्रभरच्या जागरणामुळं पारसला झोप आलेली असते. अंगात देखील थकवा जाणवत असतो आणि काकांना म्हणतो, काका थांबा थोडं, आणखी अर्धा तास वेळ आहे. आता काय मला काय जाऊन तिथं कामाला सुरुवात करायची थोडीच आहे. मला फक्त गायडन्स करायचं, कामगारांना काम समजावून सांगायचं, मिस्त्रींना. थोडा वेळ मला आराम करू द्या, तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी करा. त्यावेळेस काका म्हणतात, अरे हो बाबा ठीक आहे सर्व काही, पण आपलं जेवणाचं पण पाहावं लागेल ना. त्यावेळेस पारस त्यांना म्हणतो काकांना, काका आज स्वयंपाक वगैरे तुम्ही काही बनवू नका. आपल्या कंपनीतर्फे जे इतर कामगारांना आपण जेवण देतो, आज आपण त्यांच्यासोबत जेवण करूया आणि तुम्ही घरी काही बनवू नका. हा ज्यावेळेस पारस बोलतो काकांना, काका देखील त्या ठिकाणी म्हणतात की मला बऱ्याच दिवसापासून वाटू लागलं होतं की मी देखील आता या ठिकाणी थकत चाललेला आहे आणि एवढं काम मला होणार नाही. तर तू म्हणतोस तर ठीक आहे, आज आपण यांच्यासोबतच जेवण करूया. परंतु पारसचा हेतू काय असतो, कामगारांसोबत जेवण करायचं म्हणजे त्यांना कुठल्या प्रतीचं जेवण मिळतं, योग्य मिळतं का नाही का, असं तसंच आलतूफालतू जेवण देतात हे त्याला टेस्ट करत असतं. म्हणून हा आपला बेत त्या ठिकाणी काकांना पारस सांगत असतो. काका त्या ठिकाणी आंघोळीत जातात. पारस थोडा वेळ आणखी अर्धा तास आराम करतो. अर्ध्या तासानंतर उठून फ्रेश होऊन ज्यावेळेस आपल्या साईटवर जातो, सर्व कामगारांना काम समजावून सांगत असतो. तेवढ्यामध्ये मात्र काय होतं, हायवेच्या साईडनं ठेकेदाराची कार येते वेळेस त्याला दिसते. कार आलेली पाहिल्यानंतर हा त्या ठिकाणी थोडासा ऑफिसच्या जवळ जातो. पाहत होतो काय, त्या कारच्या पाठीमागे एक नवी कोरी चमचमीत शोरूम पीस अशी बुलेट एक माणूस चालवत घेऊन येऊ लागलेला आहे. कार हायवेला थांबते आणि ती बुलेट गाडी मात्र साईटवर त्या ऑफिसजवळ घेऊन येते. तेव्हा रमेश ठेकेदार पारसला बोलवतात, पारस पारस इकडे ये बेटा, आणि हे बघ, हे तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे, ही गाडी. आता पारसच्या डोळ्यातून तर त्या ठिकाणी खरोखर अश्रूच येतात. पारसला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की अशा प्रकारची गाडी आपल्याला मिळेल. त्याचं स्वप्न आपलं साधं होतं, एखादी जुनी मोडकी का होईना आपल्याला जर बाईक मिळाली तरी त्यात तो आनंद मानणार असतो. पण ही तर एवढी महागा मोलाची बुलेट गाडी, शोरूम पीस गाडी, काळी आणि त्या सकाळच्या उन्हामध्ये चमचम चमचम चमकायला लागलेली. त्या ठिकाणी पारसच्या हातामध्ये चावी देतात ठेकेदार आणि म्हणतात, बघ आवडली ना तुला, आता या गाडीवर तुला पूर्ण फेरफटके मारायचे आहेत, आपल्या प्रत्येक साईडला तुला भेटी द्याव्या लागणार आहेत आणि चल माझ्यासोबत ऑफिसमध्ये. मग त्या ठिकाणी पारसला घेऊन ऑफिसमध्ये जातात ठेकेदार. ऑफिसमध्ये बसल्यानंतर आपल्या बॅगमधून जे पार्टनरशिप डीड लेटर तयार केलं असतं ते बाहेर पेपर सर्व काढतात, पारसच्या समोर ठेवतात आणि म्हणतात, पारस रात्री जे मी तुला बोललो होतो त्याचं हे या ठिकाणी दाखला आहे, बघ तू वाचून बघ. हे मी पार्टनरशिप तयार केलेली आहे. एक एक पॉईंटवर त्या ठिकाणी विचारपूर्वक वाचन कर आणि मला देखील समजून सांग. यामध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर आपण बदल करूया. पारसला विश्वासच बसत नाही, काय बोलावं काय नाही. पारस वाचतो ॲग्रीमेंट पूर्ण आणि सर्व ॲग्रीमेंट व्यवस्थित लिहिलेलं असतं. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की नुसत्या याच कामावर नाही तर या ठेकेदाराचे जेवढे काही कामं चालू असतील प्रत्येक कामामध्ये 40%चा भागीदार हा पारस त्या ठिकाणी रमेश ठेकेदाराचा झालेला असतो. म्हणजे जो काही नफा होईल त्यातील 60% हे रमेश ठेकेदाराचे आणि 40% मात्र पारसला मिळणार असतात, फक्त देखरेख करण्याकरता. पारसचा आनंद गगनात मावत नाही, तोंडातून शब्द देखील बाहेर फुटत नाहीत, डोळ्याला धारा लागल्या असतात आणि त्या अशा अवस्थेमध्ये पारस त्या ठिकाणी त्या रमेश ठेकेदाराच्या पाया पडू लागतो. तेव्हा मात्र रमेश ठेकेदार त्याला वरचेवर उचलतात
हृदयाशी कवटाळून धरतात. अरे बाळा, मी यात वावगं काहीच केलं नाही. माझी देखील इच्छा होती, तुझी ही तळमळ पाहिली, तुझी इमानदारी पाहिली आणि तू देखील या ठिकाणी मोठा व्हावास असंच मला देखील वाटत होतं. म्हणून मी या ठिकाणी ही पार्टनरशिप तयार करून आणलेली आहे. तर पारस, आजपासून तू आणि मी या ठिकाणी दोघे 40-60% पार्टनर झालेलो आहोत. तर आता हे मिठाई घे आणि गाडीमध्ये आणखीन मिठाईचे बॉक्स मी ठेवलेले आहेत. दुपारी आपल्या सर्व कामगारांना या ठिकाणी मिठाई जेवणामध्ये तू वाट. अशा प्रकारचं त्या ठिकाणी पारसला सांगतात आणि रमेश ठेकेदार दुसऱ्या साईडला निघून जातात. पारसला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही. जो मिठाईचा एक बॉक्स त्याच्या हातात दिलेला असतो आणि गाडीसाठी आणलेला हार हे घेऊन पारस धावतच आपल्या त्या मिस्त्री काकांकडे जातो. काका त्या ठिकाणी कामामध्ये बिझी असतात. दोन्ही हात त्या ठिकाणी सिमेंटने भरलेले. पारस धावतच काकापुढे जातो आणि काकाला म्हणतो, काका काका आ करा तुम्ही, तोंड उघडा तोंड उघडा. आणि आपल्या हातातील मिठाईच्या बॉक्समध्ये एक पेढा काढून काकाच्या तोंडात टाकतो. काका पेढा खातात आणि म्हणतात, कशाची मिठाई आहे बाळा ही? तू रात्री सांगितलं ते तर खरं नाही ना? तेव्हा मग पारस मानेनंच हो म्हणतो आणि दाखवतो, काका ती पहा चमचमीत बुलेट गाडी माझ्यासाठी आणलेली आहे आणि मी आजपासून प्रत्येक कामामध्ये 40%चा भागीदार आहे. काकांना देखील खूप आनंद होतो. हळूहळू ही सर्व वार्ता त्या ठिकाणी सर्व कामगारांना समजते. हे कामगार आजपर्यंत पारसला पारस या नावानेच हाक मारत होते, परंतु आता ज्यावेळेस त्यांना समजतं की हा या ठिकाणी पार्टनर झालेला आहे, सर्वजण त्याचा सन्मान करतात पारसचा. पारस बाबू, पारस बाबू अशा अशा प्रकारे त्याचं त्या ठिकाणी संबोधन करतात. मान सन्मान पारसला देतात. दुपारच्या वेळेस सर्वजण एकत्र भोजनाला बसलेले असतात. त्यावेळेस पारस आपल्या हाताने त्या ठिकाणी सर्वांना मिठाई वाटतो. आणि मग आता इथून पुढं काय होतं आहे, आणखीन पारसच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होणार आहेत पाहूयात. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं की त्याच्या मैत्रीने त्याच्याकडे जो दिलेला चांदीचा सिक्का असतो, खरोखर त्या सिक्क्याचाच हा चमत्कार आहे आणि त्या सिक्क्याच्या चमत्कारामुळेच पारसचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. पारसची देखील मेहनत त्यामध्ये भरपूर आहे, परंतु नशिबाची देखील साथ त्या ठिकाणी पारसला लाभलेली आहे. तर मित्रहो, कशी वाटली ही कथा आपल्याला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मला देखील प्रोत्साहन मिळेल व अशा नवीन नवीन कथा आपल्यासमोर सादर करण्यास मला बळ मिळेल. थांबूयात या ठिकाणीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.